शनी शिंगणापूरचं देवस्थान जुन्या अंधश्रद्धेमध्येच अडकून पडलंय। मंदिराच्या संस्थापक विभाश्री दीदींचाही आरोप। महिलेनं शनिदेवाचं दर्शन घेण्याचंही केलं समर्थन। शनी शिंगणापुरातला वाद सुरूच। महिलेनं चौथऱ्यावर दर्शन घेतल्यानं देवस्थानच्या विश्वस्तांचा राजीनामा। लातूरमध्ये पाणी येत नसल्यानं नागरिक संतापले। महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरच केली अंघोळ। वर्ध्यात भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिक महिलेला अटक। आजारी मुलीला बरं करण्याच्या नावाखाली दिले होते चाबकाचे फटके। आणि भारतीय क्रिकेटपटूंनी केली चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर। लुटला टायगर सफारी आणि निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाच्या चबुतऱ्यावर चढून दर्शन घेतल्याने गदारोळ सुरू झालाय। एका महिलेनं चौथऱ्यावर चढून हे दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर गेले 2-3 दिवस सलग त्याविषयी चर्चा सुरू आहेत, वाद सुरू आहेत। 7 जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय। औरंगाबादेत मात्र शनिदेवाच्या मंदिराच्या सर्वेसर्वा एक महिला आहे। औरंगाबादेतील या शनी मंदिरात महिलांना शनिदेवाचं दर्शन घेण्याचं तसंच शनिदेवावर अभिषेक करण्याचा सुद्धा त्यांची सुद्धा मुभा आहे। औरंगाबादेतल्या शनिदेव मंदिराच्या संस्थापक डॉक्टर विभाश्री दीदी त्यांनी शनी शिंगणापूरच्या महिलेच्या दर्शनाचं समर्थन केलंय। तर शनी शिंगणापूरचं देवस्थान जुन्या अंधश्रद्धेमध्येच अडकून पडलंय असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। शनी शिंगणापूरच्या मंदिरात एक महिला त्या चबुतऱ्यावर काय चढली, तिने देवाचं दर्शन काय घेतलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये वादंग पेटलेला आहे। चर्चा सुरू झालेली आहे, वेगवेगळे अर्थ लोक लावत आहेत। मात्र औरंगाबादमध्ये हे आश्चर्यकारक वास्तव मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी शनिदेवाच्या मंदिराची स्थापना एका महिलेने केलेली आहे आणि या मंदिरामध्ये महिलांना पूर्ण अधिकार आहे, तेलाभिषेक करण्याचा सर्व अधिकार आहे। माझ्यासोबत डॉक्टर विभाश्री दीदी या ठिकाणी आहेत, ज्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे आणि यांच्यामुळेच या ठिकाणी महिला थेट शनिदेवाला तेलाचा अभिषेक करतात, वेगवेगळे अभिषेक करतात। एकंदरीतच आपण जाणून घेऊया, एकीकडे एक वेगळा विचार आहे तर या ठिकाणी एक वेगळा आधुनिक विचार है। दीदी मुझे बताइए कि शनि शिंगणापुर की जो घटना है वो तो आपको पता है, उस बारे में आप क्या सोचते हैं? वह जो घटना है वह अंधी भक्ति की घटना है और जैसा बता रहे हैं लोग कि एक महिला ने शनिदेव जी की प्रतिमा को छू लिया, अभिषेक किया, तो उसे पवित्र करने के लिए इतना बड़े पैमाने पर लोगों ने प्रयोजन किया और अभिषेक किया। ये सब उन महिलाओं का अपमान है जिनके अंदर में हर देवी देवता के प्रति अगाध श्रद्धा है। यहाँ पर औरंगाबाद में 2001 में जो ये शनि मंदिर एंटू सिडको की स्थापना हुई, तब से लेकर आज तक न जाने कितनी महिलाओं ने शनिदेव जी की इस विशाल प्रतिमा पर हर शनि अमावस्या को, हर शनि जयंती को स्वयं अपने हाथों से शनिदेव जी को एक बाल गोपाल की तरह नहला कर स्नान कराया है, अभिषेक किए हैं पूरे परिवार के साथ में। एक बात बताइए कि आपने शनिदेव पे डॉक्टरेट की है, तो शनि भगवान की क्या थिंकिंग है महिलाओं के बारे में? इस नतीजे पर पहुंची कि कहीं भी किसी भी जगह पर कोई भी ये बात नजर नहीं आती कि जहां पर महिलाएं शनिदेव जी की पूजा करें तो वो क्रोधित हो जाते हैं। और महिलाओं को शनिदेव जी की पूजा करनी चाहिए, इसके प्रमाण बहुत सारे मिलते हैं। और महाराष्ट्र से बाहर यदि हम निकल कर जाते हैं तो किसी भी स्टेट में ये मान्यता है भी नहीं कि जहां पर लोगों को रोका जाए कि महिला को शनिदेव जी की पूजा को से वर्जित किया जाए। जो व्यक्ति ज्ञान में आ चुके हैं और भक्ति और ज्ञान का समन्वय करके उसके बाद में शनिदेव जी की श्रद्धा का, कृपा का लाभ ले रहे हैं, वो ऐसी बातें नहीं कर रहे हैं। तो क्या सच में जो महिला ने जाके वहां पर जाके भगवान के दर्शन ले लिए, उनको छू लिया, भगवान अपवित्र होते हैं? बिल्कुल नहीं होते हैं। और महिलाओं के छूने से भगवान अपवित्र होते होते तो सबसे बड़ा उदाहरण तो मैं हूं ना। आपको लगता है कि शनिदेव का मंदिर जो शनि शिंगणापुर का सभी के लिए खुला करना चाहिए, महिलाओं के लिए खास करके? बिल्कुल करना ही चाहिए। तिथला शनिदेव आणि इथला शनिदेव यामध्ये खरंच फरक आहे का, हा आता प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे।
सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत. शनी शिंगणापूरला एका महिलेनं चौथऱ्यावर जाऊन शनिवारी शनिदर्शन घेतलं होतं. या प्रकरणी शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त साईराम बनकर यांनी राजीनामा दिलेला आहे. महिलेनं शनिदेवाचं दर्शन घेतल्यानं विश्वस्त मंडळानं दुग्धाभिषेक शनिदेवावर केलेला होता. काही कर्मचाऱ्यांचं निलंबनही केलेलं होतं. पण आता विश्वस्त साईराम यांनीच राजीनामा दिलेला आहे. आधी त्यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काही तासांआधी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. लातूरमध्ये पाण्यासाठी लोकांनी चक्क महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंघोळ केली. गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहराला अनियमित पाणी पुरवठा केला जातोय. कधी 15 दिवसातून एकदा तर कधी 20 दिवसातून एकदा असं पाणी येत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याचा कमी दाबानं पुरवठा होतोय. त्यामुळे लोकांना पाण्याची कमतरता भासते. लातूर महानगरपालिकेकडे याबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आलं, मात्र यावर कसलाच उपाय केला गेला नाही. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते लातूर महानगरपालिकेमध्ये बकेट, मग आणि साबण घेऊन दाखल झाले. गेल्या 3 दिवसांपासून पाणी संपलंय, त्यामुळे आंघोळ केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पाणी सोडावं, नाहीतर रोज महानगरपालिकेच्या आवारातच आंघोळ करू असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पण महापौर आणि पाणीपुरवठा सभापती प्रतिक्रियेसाठी उपस्थित राहिलेले नव्हते. आज आम्ही या आंघोळीला पाणी नाही म्हणून मी आंघोळीला इथं आलोय. अशी जर अवस्था सगळी असली तर माझी विनंती आहे की पाणी पुरवठा सभापती असतील, नगराध्यक्ष असतील किंवा इथले CEO असतील, त्यांनी ही गोष्ट गंभीररित्या घ्यावी. जसं आंघोळीला मी तर रोज येणार आहे. पाणी जर मला नाही मिळालं किंवा नागरिकांना नाही मिळालं, मी आव्हान करीन. ज्यांच्या घरी पाणी नसेल, मला एवढं समजलं की लातूरच्या नगरपालिकेत एक नळ चालू असतं, 24 तास असतं म्हणे. तर मला ती माहिती मिळाल्यानंतर मी म्हणलं आज आंघोळ करून तिकडे जावं, म्हणून मी या निमित्त एक प्रकारचा माझं एक उपहासात्मक हे आंदोलन आहे आणि त्यासाठीच मी आज महानगरपालिकेत आलो. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. नितीन, आज जे काही आंदोलन झालं त्याविषयी तर अधिक माहिती हवीच आहे, मात्र सगळ्यात आधी आपण सांगाल की लातूरमधल्या पाण्याचे प्रश्न हे कशा पद्धतीने गंभीर आहेत, काय नेमकं लातूरकरांचं म्हणणं आहे? नक्कीच सध्या लातूरच्या महानगरपालिकेकडे कसलंही पाण्याचं नियोजन नाहीये. कधी कोणत्या भागात 15 दिवसाला पाणी येतं, कधी 20 दिवसाला पाणी येतं, तर कधी कधी महिने पाणी सुद्धा न येणारे काही वार्ड आहेत, काही भाग आहेत लातूर शहरामध्ये. आणि याचं नियोजन महानगरपालिकेनं कसल्याच प्रकारचं होत नाहीये. सध्या आता जिथून मांजरा डॅम मधून लातूर शहराला पाणी पुरवठा होतो, त्या मांजरा डॅमचंही पाणी सध्या डेड स्टॉक मध्ये आहे. आणि त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातल्या निम्न तेरणा प्रकल्पातून जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आणण्याची योजना एक प्रस्तावित केलेली आहे, पण निलंगेकरांनी पण पाणी देण्यास नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेकडे कसल्याही प्रकारचं सध्या लातूरकरांना योग्य वेळी पाणी देण्याचं नियोजन नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे. नितीन, जसं तुम्ही म्हणालात की महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन केलेलं पाहायला मिळत नाही, हे खरं आहे का की 15-15, 20-20 दिवसातनं काही भागामध्ये एकदा पाणी येतंय? आणि आजच्या आंदोलनाविषयी सुद्धा सांगाल? नक्कीच काही भाग तर लातूरमध्ये असे आहेत की जवळपास 30-30 दिवसाआड त्या भागांमध्ये पाणी येतं आणि तिथल्या महिला आणि लोकांनी यावेळी या अगोदर देखील महानगरपालिकेवरती घागर मोर्चे काढलेले आहेत. अनेक मोर्चे, निवेदनं सगळं काही देऊन झालेलं आहे. आता मात्र या लोकांच्या संतापाचा बांध फुटला आहे आणि कुठेतरी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज स्वाभिमानी मुस्लिम संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले. आणि महानगरपालिकेमध्ये तो नळ चालू असतो, त्या नळाला लोक यापुढे येण्याची दाट शक्यता आहे शहरातली. पण नितीन, महापौर काय किंवा पाणी पुरवठा सभापती काय प्रतिक्रिया द्यायला उपस्थित नव्हते, उपलब्ध झाले नाहीत, म्हणजे हे तर अजून दुर्दैव. महानगरपालिकेकडे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी आम्ही आंदोलन कव्हर केलं, त्यानंतर आंदोलनानंतर पाण्याचा विषय तर नक्कीच गंभीर आहे. याबाबत सभापतींनी, पाणी पुरवठा सभापतींनी बोललं पाहिजे, महापौरांनी बोललं पाहिजे, आयुक्तांनी बोललं पाहिजे. मात्र आयुक्त, महापौर किंवा पाणी पुरवठा सभापती हे आंदोलन सुरू असताना कोणीही उपलब्ध होऊ शकलं नाही आणि साध्या या आंदोलनाकडे येण्याची देखील यांनी दखल घेतली नाही. शेवटी काही कालावधीनंतर या मुस्लिम विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच त्यांना जाऊन निवेदन द्यावं लागलं. मात्र याबाबत कोणी बोलण्यास मात्र कोणी नकार दिलेला आहे. नितीन, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आता राज्य सरकारकडे लातूरकरांना पाहण्यासाठी, त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल.
बातमी वर्ध्यातून. वर्ध्यात एका महिलेचा भोंदूगिरीचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. वर्ध्यातल्या रोठा या गावातली एक 17 वर्षांची मुलगी आजारी झाल्यानं तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी तिला दवाखान्यात नेलं, परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही. म्हणून अखेर गावातील लोकांच्या सल्ल्यावरून आर्वी तालुक्यातल्या वडगाव इथं एका भोंदूगिरी करणाऱ्या महिलेकडे तिला नेण्यात आलं. दरबारात त्या मुलीला चापकानं मारण्यात आलं. यात ती गंभीर जखमी झाली. अखेर कुटुंबाने पोलिसात तक्रार करून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केलाय. रुक्मा मेश्राम या भोंदूगिरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा आई म्हणून तिला ओळखलं जायचं. जखमी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तिचा प्रॉपर इलाज न होता जादूटोना या सदराखाली ते लोक वळले आणि त्यांनी देवी वगैरे अंधारे दुपारी हे प्रयोग सुरू केले. परंतु प्रत्यक्षात तिच्या वैद्यकीय तपासणी केली असता तिला सिकल सेलचा आजार आहे आणि हिस्टेरियाचा सुद्धा आजार आहे. त्यामुळे ती मानसिक रुग्ण सुद्धा आहे. दोन्ही इलाज करणे गरजेचे आहे. परंतु जनता इलाज न करता जादूटोणाकडे वळून जे पीडित आहेत किंवा आजारी आहेत त्यांना पुन्हा आजारी करण्याचा प्रयत्न करत असतात. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत असतात. मुनगंटीवारांनी स्वतःच्या बल्लारपूर मतदारसंघातल्या जनतेसाठी एक नवा उपक्रम सुरू केलाय. स्वतःच्या मतदारसंघातल्या जनतेशी संपर्क साधण्यासाठी मुनगंटीवार गेले 2 दिवस फिरतायत. जनसंपर्क कार्यालय घेऊन नागरिकांची ते भेट घेत आहेत. बल्लारपुरातल्या 15 चौकामध्ये नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. शहरातल्या 15 चौकांना अचानक भेट देऊन वर्षभर बल्लारपूरच्या विकासासाठी काय करायला हवं याचं नियोजन सुधीर मुनगंटीवारांनी बोलून दाखवलं. मैं जान से मेहनत कर रहा हूँ, जो कभी कभी आपको पता भी नहीं होती है कि मैं दिन रात कौन से विषय को लेकर काम कर रहा हूँ. आपको भी पता है कि मैंने बजारशाह के नजदीक बोटेनिकल गार्डन, अपने देश में सिर्फ बंगलोर में एक बोटेनिकल गार्डन है, दूसरा दिल्ली में है, अब तीसरा बजारशाह में बन रहा है. देश की सातारा और बाकी भी राज्यों से सुंदर सैनिक स्कूल आने वाले 3 वर्ष में खड़ी होगी, जिसमें बजारशाह का और इस विदर्भ का गरीब बच्चा ये बड़े बड़े पदों पे जा सकेगा. रायगड जिल्ह्यात उधाणाच्या पाण्यानं भातशेतीचं मोठं नुकसान झालंय. महिनाभर आधी अर्जाद्वारे सूचना करून देखील खानलँड या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतजमिनीचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी करतायत. गेली 3-4 वर्ष समुद्राचं खारं पाणी खारबंदीस ती फोडतंय, परंतु दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हे सगळं वर्ष म्हणजे हे संपूर्ण वर्ष शेतीमध्ये समुद्राचं पाणी शिरलं. शासनानं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता हे शेतकरी करतायत. विहिरीचं खोदकाम न करताच पैसे लाटण्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात उघडकीस आलाय. वाशिम जिल्ह्यातल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात हा भ्रष्टाचार झालाय. मंगरुळपीर या तालुक्यातल्या मानुली या गावामध्ये ग्रामपंचायतीने विहिरींसाठी काही लाभार्थींची निवड केली होती, पण प्रत्यक्षात विहिरींचं खोदकाम झालंच नाही आणि कामाचं बिल मात्र काढण्यात आलं. तर काही जुन्या विहिरीस दाखवून खोटं बिल काढून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यात आला. केशव राऊत या ग्रामपंचायत सदस्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश दिलेत. मात्र 1-1.5 महिना उलटून गेला तरी सुद्धा या आदेशांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. MRGS मध्ये मानवली या गावामध्ये कुठल्याही आराखड्याच्या विहिरी नसताना चुकीच्या विहीर न खणता व न बांधता त्याची चुकीची बिलं काढण्यात आली. आम्ही त्याची तक्रार केली. त्याच्यानंतर तक्रारीचं कोणत्याही प्रकारचं निवारण न झाल्यामुळे आम्हाला दिनांक 18ला उपोषणाला बसण्याची पाळी आली. तरी वरिष्ठ पातळीवर राजकीय दबावापोटी त्यांना पैसे देण्यात आले लाभार्थ्यांना. कुठल्याही प्रकारची तिची हजेरीपटावर नोंद नाही किंवा मजुराचे मस्टरसुद्धा भरण्यात आले नाही. मजुराचे कोण्या नावाचे मजुराचे पैसे काढले, कोण्या काढले नाही याचीसुद्धा माहिती ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध नाही. तपासणीवाला तसं दक्षता पथकाच्या असा अहवालात नमूद आहे की यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात या. तरी कलेक्टर साहेबांनी 28 तारखेला आदेश दिले. आज 29 तारीख आहे, तरी 1 महिन्याचा कालावधी उलटूनसुद्धा आज पावतो गुन्हे दाखल करण्यात आले नाही. सिंचन विहीर बांधकाम प्रकरणी 3 लोकसेवकांविरुद्ध तक्रार BDO पंचायत समिती मंगरुळपीर हे देत आहेत. तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करून पुढील
गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत. 409 420 प्रमाणे गुन्हा दाखल होईल या प्रकरणात. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात. दुष्काळग्रस्त उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी केलं रास्ता रोको आंदोलन. शासनाकडे केली आणखी चारा छावण्यांची मागणी. गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय. या दुष्काळाचा फटका माणसाबरोबरच आता जनावरांना सुद्धा बसू लागलाय. पण प्रशासनाकडून कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीयेत. जिल्ह्यात ठिकठिकाणांवरून 700 चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव गेले आहेत, मात्र प्रशासनाने केवळ 16 चारा छावण्या सुरू केल्या आहेत. याच प्रस्तावाला मंजुरी द्या या मागणीसाठी आज शिर्डी हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. भूममधील गोलाई चौकात 2 तास हे आंदोलन सुरू होतं. अगोदर छावण्या सुरू करा मगच आंदोलन मागे घेतो अशी भूमिका काही काळ शेतकऱ्यांनी घेतली होती. पण प्रशासनानं छावण्या चालू करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. मागील 4 वर्षापासून भूम तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि या पावसाच्या प्रमाण कमी झाल्यामुळं या तालुक्यामध्ये चाऱ्याचे प्रमाण कमी झालेले आहे. आज या तालुक्यामध्ये चारा टंचाई एवढी भीषण आहे की जनावरं अक्षरशः खाटकाची दावणीला विकण्याची पाळी आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत मागणी करून शासन आम्हाला चारा छावणी मंजूर करून देत नाही. आम्ही शेतकरी म्हणून त्यांच्याकडे याचना करतोय की आमच्या भागात चारा छावण्या मंजूर करा, परंतु कलेक्टर साहेब विनाकारण याला फाटे फोडतायत. चांगल्या ठिकाणी ती जिथं दुष्काळ आहे तिथं दौराच करीत नाहीत केंद्रीय पथक सुद्धा. दुसरीकडे ज्या ठिकाणी चांगलं असेल हायवेला असेल तिकडंच ती पथक जाते. तिकडं भूम तालुक्यात ह्या भागाला आमच्या केला नाही. वरोड भवानवाडी बावी इकडल्या भागाला केलाच नाही त्यांनी दौरा. आमच्या मागण्या ह्या आहेत की आम्हाला आज चारा टंचाई भरपूर असल्यामुळं आम्हाला मागल तिथं छावणी द्यावी. आणि शासनाचा नियम आहे की 500 जनावरं, तर 500 जनावरं असल्यानंतरच आम्हाला मंजुरी द्यावी. पण आम्हाला आमच्या गावात किंवा परिसरात छावण्याला मंजुरी द्यावी. आम्ही 10 गावांच्या नावं टाकून कलेक्टर साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्याप्रमाणे आमच्या ही 10 गावाला त्यांनी आमच्या छावणीला मंजुरी द्यावी. हीच आमच्या सर्व शेतकऱ्याकडून त्यांना कळकळीची विनंती. आणि त्यांनी आता तरी कुठलीही आडकाठी न करता आम्हाला तात्काळ बिनशर्त त्यांच्या नियमाप्रमाणे वागल्यानंतरच आम्हाला छावणीला मंजुरी द्यावी ही आमच्या सर्व शेतकरी वर्गाकडून त्यांना नम्रतेची विनंती. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा वेळ झाली आहे ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात. भारतीय क्रिकेट टीमने भेट दिली ताडोबाच्या जंगलाला. निसर्ग पर्यटनाचा लुटला आनंद. बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता व्याघ्रभूमीकडे क्रिकेटपटूंनीही मोर्चा वळवलाय. नागपुरातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी 3च दिवसांमध्ये आटोपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू यांनी जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला, टायगर सफारी आणि निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. या दौऱ्याबद्दल त्यांनी अत्यंत गुप्तता पाळली. अजिंक्य आणि पुजारा यांना वाघोबाचं दर्शन झाल्यानं त्यांनी आपला मुक्काम एका दिवसानं वाढवला आणि आणखी एका फेरीचा आनंद लुटला. तर मुरली, कार्तिक आणि गोलंदाज वरुण अरोरा या दोघांनाही वाघाचं दर्शन झालं. यासह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.